नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, विरुद्धार्थी शब्दांबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 2 ते 3 सेकंद. विरुद्धार्थी शब्दांबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. पर्याय पहा, देव, दानव. विद्यार्थी मित्रांनो, देव आणि दानव दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, सबल, दुर्बल. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. सबल याला अपोजिट वर्ड आहे, याला विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बल. तिसरा पर्याय पहा, खेद, हर्ष. विद्यार्थी मित्रांनो, खेद म्हणजे काय? दुःख. आणि हर्ष म्हणजे काय? आनंद. म्हणजे 3 नंबर जो काही पर्याय आहे तो सुद्धा विरुद्धार्थी आहे आणि तो बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, घर, सदन. आता या ठिकाणी जो काही चौथा पर्याय आहे तो आहे समानार्थी. घर आणि सदन दोन्हीही समानार्थी शब्द आहे. लक्षात घ्या, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे आणि चौथा पर्याय जो आहे तो समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. लक्षात घ्या, प्रश्न काय आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. विरुद्धार्थी शब्दांबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे, कारण 4 नंबर पर्यायामध्ये घर आणि सदन दोन्हीही समानार्थी शब्द दिलेले आहेत. पुढील प्रश्न पहा, महाबळेश्वर, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा. वही पेन घ्या, लिहून ठेवा. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा, अंबर, नभ, व्योम हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाला समानार्थी आहे? अंबर, नभ, व्योम हे जे काही शब्द आहे ते पर्यायामध्ये जे काही शब्द दिले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दाला समानार्थी आहे, असा हा प्रश्न आहे. पर्याय पहा, आग, सूर्य, आकाश, नदी. विद्यार्थी मित्रांनो, अंबर म्हणजे काय? आकाश. नभ म्हणजे काय? आकाश. व्योम म्हणजे काय? आकाश. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. ओके. पुढील प्रश्न पहा, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला काय म्हणतात? पर्याय पहा. तर पहा, योग्य उत्तर आहे चौक. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला काय म्हणतात? चौक. पुढे पहा, रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रिपू. योग्य उत्तर आहे शत्रू. रिपू आणि शत्रू हे दोन्ही शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यात आहे. पुढे पहा, भारतातील डॅश डॅश हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. भारतातील असं कोणतं राज्य आहे ते सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात आघाडीवर आहे, अग्रेसर आहे, म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक. पुढील प्रश्न पहा, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? योग्य उत्तर आहे 42वी दुरुस्ती. पुढील प्रश्न पहा, 1844 मध्ये मानव धर्म सेवेची स्थापना कोणी केली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. मानव धर्म सेवेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सेवेची स्थापना केली. कधी केली? 1844. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, मानव धर्म सभा 1844. स्थापना कोणी केली? दादोबा
पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न पहा, भूगोल हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? भूगोल हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत भाषेतील आहे. संस्कृत. पुढे पहा, वूल रिसर्च असोसिएशन कोठे आहे? वूल रिसर्च असोसिएशन. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय मुंबई या ठिकाणी. पुढे पहा, चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय विचारला आहे? खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य नाही म्हणजे चुकीचा नाही, म्हणजेच बरोबर कोणता पर्याय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, मराठीतील आद्य ग्रंथ विवेकसिंधू, मराठीतील पहिली स्त्री नाटककार सोनाबाई केळकर, मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि 4 नंबर पर्याय आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य नाही म्हणजे चुकीचा नाही, म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे असा या प्रश्नाचा अर्थ होतो. ओके, आता पहा, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे? विवेकसिंधू. पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय, मराठीतील पहिली स्त्री नाटककार कोण आहे? सोनाबाई केळकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा, कोणता पर्याय अयोग्य नाही म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर यापैकी सर्व पर्याय बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, वही पेन घ्या, लगेच लिहून ठेवा. यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक. पुढे पहा, शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ आहे शक्तीस्थळ. पुढे पहा, 44वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? पर्याय पहा, विचार करा. 44वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? योग्य उत्तर आहे 1978. 1978. विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न विचारला 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे, तर उत्तर काय असणार आहे? लक्षात घ्या, 1976. 42वी घटनादुरुस्ती 1976 या वर्षीची आहे आणि 44वी घटनादुरुस्ती 1978 या वर्षीची आहे. पुढे पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी. पुढे पहा, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. जोडे फाटणे. वाक्यप्रचार काय आहे? जोडे फाटणे. मग जोडे फाटणे म्हणजे काय? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. जोडे फाटणे म्हणजेच काय? खूप हेलपाटे घालणे. जोडे फाटणे, खूप हेलपाटे घालणे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? लगेच उत्तर यायला पाहिजे. हॉकी. हॉकी या खेळामध्ये पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो. पुढे पहा, आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? आणि विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, केवल प्रयोगी, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय उभयान्वयी अव्यय. आता कसं काय उभयान्वयी अव्यय? तर पहा, लक्षात घ्या, 2 शब्द जोडताना काय? 2 शब्द जोडताना आपण काय करतो? उभयान्वयी अव्यय वापरतो. उदाहरणार्थ समजा माझं नाव आहे राम, ओके, आणि माझ्या भावाचं नाव आहे श्याम. आता राम हा एक शब्द आहे, श्याम हा एक शब्द आहे.
मी म्हटलं राम आणि श्याम, म्हणजे राम हा एक शब्द झाला, श्याम हा एक शब्द झाला. या दोन्ही शब्दांना जोडण्याचं काम कोण करत आहे? आणि करत आहे. आणि करत आहे. म्हणजेच दोन शब्द जोडण्याचं काम कोण करतं? उभयान्वयी अव्यय करतं. म्हणजे हे जे काही आणि आहे ना, हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. जर या आणीच्या ठिकाणी व असतं ना, व राम व श्याम, व सुद्धा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे काही उभयान्वयी अव्यय असतं ते दोन शब्द जोडतं आणि दोन वाक्य सुद्धा जोडतं. लक्षात घ्या, दोन शब्द दोन वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाचा वापर करतात. उदाहरणार्थ समजा मी म्हटलं सीता वनात गेली, वनात गेली, गेली आणि ती वनातून परत आली. समजा ती वनातून परत आली आणि सीता वनात गेली. ही दोन वाक्ये, सीता वनात गेली आणि ती वनातून परत आली. आता हे जे काही दोन वाक्य आहेत ते कोणी जोडले? आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडले. आलं लक्षात? लक्षात ठेवा. आणि हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता म्हणजे चुकीचा पर्याय कोणता? पहा, बोलीभाषा दैनंदिन व्यवहारातील भाषा. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन व्यवहारातील भाषा याला आपण बोलीभाषा म्हणतो का? बरोबर आहे का? तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, प्रादेशिक भाषा ठराविक प्रदेशात बोलली जाणारी भाषा याला प्रादेशिक भाषा म्हणतात. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. एखाद्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रादेशिक भाषा. बरोबर आहे. पुढे पहा, प्रमाण भाषा म्हणजे काय? वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, पाठ्यपुस्तके, शास्त्रीय दस्तऐवज यातील जी काही भाषा असते त्याला प्रमाण भाषा म्हणतात. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. जे काही वर्तमानपत्र आहे, आकाशवाणी, दूरदर्शन, पाठ्यपुस्तके, शास्त्रीय दस्तावेज यातील जी काही भाषा असते ती असते प्रमाण भाषा. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आपल्याला विचारलं कोणता खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात घ्या. बोली भाषा म्हणजे काय? दैनंदिन व्यवहारातील भाषा. प्रादेशिक भाषा म्हणजे काय? ठराविक प्रदेशात बोलली जाणारी भाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय? वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, पाठ्यपुस्तके, शास्त्रीय दस्तावेज यातील भाषा. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हटले जाते? लगेच उत्तर यायला पाहिजे. लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हटले जाते? लगेच कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.